नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेत आपण पाहत आहोत. दुष्यंत हा विचार करत बसलेला असतो. त्याच्या आयुष्यात इतक्या मोठ्या घडामोडी कशा घडत गेल्या आणि त्याच्या इच्छा कशा बदलत गेल्या. त्याच्या आयुष्यात आलेले हे एवढे संकट त्याला सहन होईनासे झाले. आयुष्यात त्याने इतकी मोठी मोठी स्वप्न पाहिली. त्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा झाला. त्याने गौतमीसारख्या सुंदर मुलीशी लग्न करण्याचा, तिला प्रपोज करून तिला आयुष्यात आपल्या आईनंतर दुसरी व्यक्ती जी आपल्या जवळची असणार अशा व्यक्तीचं स्थान देण्याचा विचार केला. आणि त्याच गौतमीने काय केलं तर त्याचा विश्वासघात केला. इतकं छान त्याने प्रपोज केलेलं ते क्षण त्याला आठवतात. तिच्यासोबत घालवलेले चांगले आयुष्यातले क्षण त्याला आठवतात. आणि ते सगळं झाल्यानंतर त्याला ते क्षण आठवतात जेव्हा तो तिला भेटायला सरप्राईज करायला गेला आणि त्याने जे दृश्य पाहिलं त्याच्यानंतर त्याने जो धसका घेतला त्या धसक्यातनं तो काही बाहेर निघायलाच तयार नाही. आणि त्या सगळ्या क्षणांना आठवून स्वतःची चिडचिड होऊ लागते. मग मोबाईल ती कॉल करत असते आणि तो फेकून देतो. आणि त्याच्यानंतर घडलेली आहे सगळ्यात मोठी घटना म्हणजे त्याच्या आईवरती सगळ्या गावकऱ्यांनी लावलेला आरोप. आणि त्या आरोपाला प्रत्युत्तर करण्यासाठी त्याने कृष्णाशी लग्न करण्याचा घेतलेला निर्णय. ह्या सगळ्या गोष्टी त्याला त्रास देत असतात आणि स्वतःला त्रास करून घेत तो रडत बसलेला असतो. हे पाहिल्यानंतर त्याची आई तो काय करतोय बघायला येते. मध्ये आल्यानंतर ती पाहते दुष्यंत रडत बसलेला असतो. मग त्याचं रडणं पाहून तिचा जीव कासावीस होतो. ती त्याच्याजवळ जाऊन बसते आणि त्याला विचारू लागते, कसा आहेस तू, काय विचार करतोय. खरं तर तो काहीच बोलत नसतो. आणि मग ती त्याला विचारू लागते, तू तर गौतमीवर प्रेम करत होतास ना, गौतमीसोबत तुला लग्न करायचं होतं, तू मला बोललाही होतंस. मग काय झालं असं की तू ह्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. नको करू त्या मुलीशी लग्न, काही गरज नाही माझ्यासाठी तू गावासमोर एवढा मोठा निर्णय घेण्याचा. मी वाटलंच तर माझं जे काही राजकारण आहे ते इथेच संपवते. मग तो त्याच्या आईला म्हणतो, त्या मुलीचं नाव घेऊ नकोस. खरं तर माझ्या आयुष्यात माझ्या सगळ्यात निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे तूच. तू माझ्यावर जितकं प्रेम करते तितकं माझ्यावर कोणीच करू शकलेलं नाही. अगदी ती मुलगीही, तिने मला फसवलं, शी चीट मी, असं म्हणत तो त्याच्या आईला सांगू लागतो. पूर्ण कारण त्याने तिला सांगितलंच नाही. फक्त मला त्या मुलीसोबत आता लग्न करायचं नाही, तिने माझी फसवणूक केली, असं सगळं तो बोलत असतो. आई हे सगळं ऐकत असते. आणि कृष्णासोबत लग्न करून तू स्वतःचं आयुष्य संपवू नकोस. पण तो त्याच्या आईला म्हणतो, आता ना मला कळायला लागले, माझ्या सगळ्यात जास्त काळजी करणारी, माझ्यासाठी विचार करणारी व्यक्ती जर कोणी असेल तर ती तू आहे. आणि तू जसं म्हणत होती ना तसंच इथून पुढे मी वागणार आहे. आता मी शहरात जाणार नाही, गावाकडेच राहणार आणि तू जसं म्हणणार तसंच सगळं करणार. अगदी तुझ्यासाठी मी गावाशीही भांडलो ना, आणि तुझ्यासाठी मी त्या मुलीशीही लग्न करायला तयार आहे, असं म्हणत तो त्याच्या आईला सांगत असतो सगळी कहाणी. आणि त्याची आई त्याला या सगळ्या गोष्टी करू नकोस आणि तू तुझं शहरात तुझं आयुष्य जसं जगत होता तसंच जग, असं सांगू लागते. पण तो म्हणतो, नाही मला आता शहरात जायचंच नाही, मला स्वतःची फसवणूक करून घ्यायचीच नाही, जितकं झालं तितकं पुष्कळ झालं, असं म्हणत तो रडत असतो. रडता रडता बोलत असतो, गौतमीने केलेला विश्वासघात हा काही त्याला पचनसा झाला आहे. आणि आई तू जितकं मी तुझ्यावर प्रेम करायचो तितकं त्या मुलीवर करत होतो, तितका मान मी तिला देत होतो. आणि एवढं सगळं करून त्या मुलीने माझी फसवणूकच केली. या जगात माझ्यावर प्रेम करणारी, निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती फक्त आणि फक्त तूच आहे. आणि इथून पुढे फक्त तुझ्यासाठीच जगायचं, तू जसं सांगणार तसंच वागणार मी आणि तुझ्या इच्छाच पूर्ण करणार. अगदी गावकऱ्यांच्या सगळ्या गोष्टी मी मान्य केल्या फक्त तुझ्यासाठी, आणि तुझ्यासाठीच त्या मुलीशी मी लग्न करेल, शब्द दिला आहे तेव्हा मी ते पाळेलच, असं बोलत असतो. इकडे कृष्णाही विचारात पडलेली असते, दुःखी असते की तिच्या आयुष्यात इतके संकट का येतात, तिचं आयुष्य एवढं किचकट का आहे, काय एवढे संकटांनी भरलेलं आहे. तिथे स्वाती तिची समजूत काढायला येते, तिच्याशी बोलायला येते. तेव्हा ती म्हणते चल माझ्यासोबत, पण ती यायला तयार नसते कृष्णाला. मग स्वाती समजवू लागते, आपली खरं तर काहीच नातं नाही, फक्त तू त्या आपल्या पूजाचा जीव वाचवला, तिला जंगलातनं बाहेर काढलंस, तेव्हापासून तू आपली झालीस आणि तू आमच्यावर किती निस्वार्थ प्रेम करत राहिलीस ग. स्वतःचा कधी काही विचार केला नाही, फक्त आमचाच विचार करत राहिली. आमच्यासाठी तुझ्या सगळ्या इच्छा तू बाजूला ठेवल्या. बाबांना तू जशी आवडायची तशी तू मलाही आवडायची, पण पूजाला आणि आईला तू आवडली नाही, हे मला माहिती आहे. तिचा जीव वाचवलं तू, तरी तिला त्या गोष्टीची अजिबात काळजी नाही. कृष्णा म्हणते, जाऊ दे, जे झालं ते झालं,
पण आता मला ना कसलाच विचार करायचा नाही. मला लग्न हा विषयच बंद करायचा आहे आणि लग्नाचा पुन्हा तू माझ्यासमोर विषय काढू नको. तेव्हा ती म्हणते, नाही, माझा विश्वास आहे, देव तुझ्या बाबतीत तितकं वाईट कधीच वागू शकणार नाही. माझा विश्वास मला सांगतोय ना, चल माझ्यासोबत, असं म्हणत ती तिला माझ्यासोबत देवघरात चल असं म्हणू लागते. ती येत नसते, तिला जबरदस्ती ती घेऊन येते. हे बघ, मला जोगतिनीने नारळ दिला आहे. 2 नारळांमध्ये पाणी आहे, एकामध्ये नाही. आणि मी तुला शब्द देते की तू जसं सांगशील मी तसं करेल, फक्त माझी ही एक गोष्ट मान. पण ती म्हणते, तू ना ह्या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नको गं. तुला माहिती आहे ना अंधश्रद्धेवर काय होतं विश्वास ठेवल्यावर. त्यावेळेला स्वाती म्हणते, हो मी सगळं मान्य करते, पण देवाच्या बाबतीत मी कुणालाही अंधश्रद्धा म्हणून मान्य करणार नाही. खरं तर माझा विश्वास आहे देवावरती. जोगतिनीने सांगितलं आहे 2 नारळात पाणी आहे, त्यातलं जर तुझ्या हाती लागलं तर तुझं लग्न दुष्यंतसोबत होईल. आणि जर नाही लागलं ना, मी स्वतः तुझ्या लग्नाला विरोध करेल. तुझं लग्न त्या दुष्यंतसोबत होऊ देणार नाही. मी तुझ्या बाजूने उभी राहील. असं म्हणत कधीच तुला लग्नाला मी हट्ट करणार नाही असंही सांगते. फक्त माझ्या इच्छेखातर एक नारळ तू उचल आणि त्या नारळात काय निघते ते पाहूया आपण. असं म्हटल्यानंतर तयार होते कृष्णात एक नारळ उचलायला. आणि मग तिने एक नारळ उचललं. त्या नारळाला ती हातात घेऊन देवासमोर उभी राहते. देवाला सांगते, हे भगवंता, मी ना दुष्यंतच्या लायक नाही. माझी काहीच लायकी नाही त्या व्यक्तीशी लग्न करण्याची. तो खूप मोठा माणूस आहे, खूप शिकलेला आहे. मी मात्र अडाणी, त्याच्या पंक्तीत कुठेच बसू शकणार नाही. तेव्हा तू माझ्या बाजूने कौल दे. मी तुला नवस बोलते हवं तर. आणि माझं लग्न त्यांच्याशी होऊ देऊ नको, हीच एक माझी इच्छा आहे. पण स्वाती म्हणते, जे काय असेल ते मी मान्य करेल. नारळाने जो कौल दिला तो मलाही मान्य असेल असं म्हटल्यानंतर कृष्णा देवाला सांगत असते की मी तुझ्यासमोर विनवणी करते की प्लीज माझं लग्न दुष्यंतसोबत होऊ नको. मग ती नारळ फोडते. नारळ फोडल्यानंतर ती उचलते आणि त्यातनं मग पाणी पडायला लागतं. नारळातनं पाणी पडताना पाहिल्यानंतर कृष्णाच्या जीवाचं पाणी झालं. इकडे मात्र स्वातीच्या जीवात जीव आला. अरे वा, आता तुझं लग्न ज्या व्यक्तीशी हळद लागली त्याच व्यक्तीशी होणार. हा दैवी संकेत आहे. तू याला नकार दिला तरी आता तुझं लग्न हे त्याच्याशीच होणार असा स्वातीचा निश्चय. देवावरती तिची श्रद्धा. इकडे बायजाबाई विचार करत बसलेली असते. ती मुलगी दरवेळेलाच आपल्या आड आली आहे. याच्या अगोदरही तिने कितीतरी वेळा बायजाबाईंना चॅलेंज दिला. तुम्ही चुकीचा आहात, तुमचा निर्णय चुकीचा आहे, तुमचा न्याय चुकीचा आहे. या शब्दात तिची फेटाळणी केली. हे सगळं तिला आठवत असतं आणि त्या गोष्टीने तिचा संताप होत असतो. या मुलीने माझ्या आयुष्यात जसा तांडव माजवला आहे तसंच आता ती माझ्या मुलाच्याही आयुष्यात माजवत आहे. नकळतपणे हा मुलीचा माझा काय संबंध आहे, दरवेळेला माझ्या वाटेला ती मुलगी काय येते म्हणून बाळजाबाईचा संताप होत असतो. पण आता बाळजाबाईंनी एक मोठा असा निर्णय घेतलेला आहे. त्या मुलीला धडा शिकवायचा. त्या मुलीला इतकं सहजासहजी सोडायचं नाही. तिचं जिना हराम करून टाकायचं. तिला मरण यातना जिवंतपणी द्यायच्या असा निश्चय करून त्यांनी मनात एक गोष्ट ठरवली आहे. आणि त्या मुलीच्या बाबतीत आता त्या तेच करणार जे त्यांचं मन त्यांना सांगते. असा धडा जन्माची अद्दल घडेल असा शिकवायचा आहे असा विचार करून तिने आता मनात एक प्लॅनिंग केली आहे. त्या प्लॅनिंगनुसार आता दुष्यंतचा लग्नाचा घाट ती कृष्णासोबत घालणार आणि ऐन वेळेला गौतमीला तिथे उभं करण्याचा प्रयत्न बाळजाबाई करणार. इकडे सकाळी नेहमीप्रमाणे कृष्णा घरातली कामं आवरत असते. स्वाती बसून खरं तर लिस्ट बनवत असते. कुठे मानपान करायचे, कुठे काय करायचं, सगळं काही तिची तयारी चालू असते. आणि कृष्णाला हे मान्य नसतं. पण आता स्वातीचा विश्वास, स्वाती म्हणते जर देवाने कौल दिला आहे तर तू नाही म्हणायचं नाही. आणि स्वातीची इकडे लगबग सुरू होते. मानापानाच्या साड्यांची लिस्ट, वाण सामानाची लिस्ट, मुलाला किती दागिने द्यायचे, तुला किती दागिने करायचे, ह्या सगळ्या गोष्टींची ती लिस्ट काढून बसलेली असते. तिच्या हिशोब चालू असतो. ह्या गोष्टीला कृष्णात सांगत असते, बंद कर, हे यातलं काहीही होणार नाही आणि तू काहीच करू नको. तू जे करते तो मूर्खपणा आहे असं म्हणत असताना तिथे आई येते. दोघींमधलं बोलणं ती ऐकत असते. हातातली चिठ्ठी घेते, चिठ्ठी वाचू लागते आणि त्यातल्या मानापानाच्या सामानाच्या, सोन्या नाण्याच्या दागिन्यांच्या सगळ्या लिस्ट पाहते आणि हसू लागते. आणि हसता हसता मग ती लिस्ट टराटरा फाडत चिंधाड्या करते आणि त्या चिंधाड्या उडवत उडवत हसू लागते आणि म्हणते, ह्या झिपरीचं आणि लग्न तेही दुष्यंतसारख्या मुलाशी, ह्या जन्मात ह्या झिपरीशी कोणी लग्न करणार नाही. ही कपाळकरंटे आहे. हिच्याशी जो कोणी लग्न करेल त्याचं वाटोळच होईल. आणि ही कपाळकरंटच घेऊन आलेली आहे. जिथे जाते तिथे नुकसानच होतं. हिच्याशी कोण लग्न करणार.
लग्नाची स्वप्न बिप्न बाई पाहू नकोस, तुझं कधी लग्न होणारच नाही हे तू मनात ठेव, असं म्हणत हसू लागते. आणि कृष्ण मात्र ह्या सगळ्या गोष्टी सहन करत असते, कुणाशी काहीही मनातलं बोलत नाही. आणि स्वातीलाही आई धमकी देते की तू जे करत आहे ते आता इथल्या इथं थांबव, काहीच असं होणार नाही आहे जसं तुझ्या मनाला वाटतंय. पण स्वाती म्हणते नाही, देव इतका निष्ठुर नाही, देव कृष्णाच्या बाबतीत इतका वाईट नाही वागू शकणार. नक्कीच तिचं लग्न होणार आणि धूमधडाक्यात होणार. दुष्यंतसोबत हळद लागणी आहे ना, लग्न पण होईलच, माझा देवावर विश्वास आहे. तुमच्या दोघींचा असो किंवा नसो, पण मी देवी आईची खूप मोठी भक्त आहे. मी 5100 रुपयाचा नवस बोलले आहे देवीकडे. देवी नक्की माझ्या कृष्णाचं लग्न लावून देईल, असा विचार स्वाती करत असते. दुसऱ्या दिवशी दारामध्ये आता बाळजाबाई येते. सावित्रीबाईला हाक मारते. सावित्रीबाई धडपडत उठते, त्यांच्यासमोर जाऊन हात जोडून उभी राहते. मग ते सांगू लागत्या, तुमचं नशीब उजळलं, मी तुमच्या मुलीचा हात मागायला आले तुमच्या दारात. आता तुमच्या कृष्णाचं मी माझ्या दुष्यंतसोबत लग्न लावून देणार, तुमचे दिवस पालटणार, असं म्हणत स्वतःला भारी मी किती दाखवत होती. आणि कृष्णाला म्हणते, तुला माझ्या घरची सून मी करून नेणार. दुष्यंतसमोर ती उभी राहते. दुष्यंत तिला म्हणत असतो, मी अख्ख्या गावासमोर वचन दिलं आहे तुझ्याशी लग्न करण्याचा, घातला आहे, आता मी तो पूर्ण करणार, शब्द दिलेला पाळणार. तर तुला काय वाटतं, माझ्याशी लग्न करशील का तू? ह्या प्रश्नाचं उत्तर आता कृष्णा काय देणार, हे सगळं पाहायला आपल्या सगळ्यांनाच आवडणार. चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकर पाहायला मिळेल. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.